कर्णधार श्रीमान अरुण क्षीरसागर आणि सुपरस्टार 11 यांचे कर्णधार चैतन्य कारंडे। आता आपण या द्वितीय सत्रामध्ये दुसऱ्या दिवशी हा जो क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याचा हा पहिलाच सामना आहे। आपण जे सिद्धू आहे त्या सिद्धूच्या माध्यमाने आपण पहिल्या मैदानामध्ये खास प्रवीण आयरे या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आपण करायचं आहे। खास आपल्याला छायाचित्रण करताना दिसणार आहे, त्यामुळे आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की चांगले एक्सप्रेशन आपण प्रवीणसाठी द्यायचे। अशा प्रकारे नाणेफेक झालेली, नाणेफेकीचा कौल लागतोय तो महाराष्ट्र सुपरस्टार संघाचे कर्णधार जे आहेत ते चैतन्य कारंडे या IPL स्पर्धेतील आघाडीचा संघ
प्रेक्षकांची संख्या, महिला वर्गाची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील कसं असं तिसरं षटक घेऊन आलेला आहे आणि इथे मात्र आक्रमक कोणताही असू दे, मी माझ्या पद्धतीनेच खेळा आणि हा चेंडू मात्र सुंदर असा फटका आणि 4 धावा. आता 3 संघाच्या पोटामध्ये गोळा आलेला असणार त्या संघाला तरी एखादी विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. आणि सिद्धार्थ काहीसा कानमंत्र देताना एक धाव मिळते. गोलंदाजी करतात त्याचीच वडील अरुण क्षीरसागर. अशा प्रकारे या दोघांमधील लढाई उभ्या आणि सुंदर असं क्षेत्र पाहायला मिळतंय. मात्र एक धाव वाढवू शकतात. उद्या 4 धावांची आवश्यकता. आणि क्षीरसागर आणि हृदयाला सुंदर असा फटका लगावा होता आईसने. मात्र कोणतीही धाव या चेंडूवर 7 चेंडू 3 धावा. 7 चेंडू 3 धावा आणि मात्र 1 धाव मिळते. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. विलास काळुंगे थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल मी भाष्य करतात ते प्रत्येक क्षेत्ररक्षक अशी प्रार्थना करतात माझ्याकडे चेंडू येऊ नको रे. प्रत्येक क्षेत्ररक्षक देवाकडे प्रार्थना करणार कोणाकडेही चेंडू जाऊ पण माझ्याकडे नको. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गोलंदाज लावून काळुंगे आयुष्य दबाव आणण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले. 4 चेंडू 2 धावा. थोडस सुपरस्टार संघाच्या पोटात देखील चिंता वाढलेली आहे. पण अजून फक्त 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. सुंदर अरुण क्षीरसागर यांच्या हातामध्ये चेंडूवर सापडलेला नाही. सुंदर असा फटका आयुष्य लगाला. 2 धावा मिळतात आणि सुपरस्टार जिंकलेल्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण माहिती संपर्क साधायचा. किंग्स विरुद्ध माळुंगे सुपरस्टार या संघाचे कर्णधार समालोचन कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. आपण त्यांची या सामन्याबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कारण आज प्रवीण आयरे हे दाखल झालेले आहेत. जो आपण विजय मिळवलेला आहे त्याबद्दल आपण आपली थोडक्यात प्रतिक्रिया द्यायची आहे. आपली बलस्थानं काय आहेत, कशामुळे विजय मिळवला याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया द्यायची. आपली टीम 1 नंबर अजूनपर्यंत. आमच्याकडे 22 रनांचं आव्हान होतं. खाली काढत नाही आपण. त्याच्यामध्ये 5 ओव्हर होते आमच्याकडे. पहिली 1 विकेट गेली आमच्याकडून. तरी सुद्धा आमचे प्लेयर नीट खेळले आणि त्यांचं आव्हान होतं 5 ओव्हरमध्ये करायचं होतं आणि तरी आम्ही जिद्दीने खेळलो शेवटपर्यंत. आणि प्लेयरने साथ दिली माझ्या बरोबर. आणि काल आमचे 2 गेम झाले त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दोन्ही गेम मध्ये विजय मिळवला आणि आज सुद्धा फर्स्ट राऊंड मध्ये आम्ही पहिलाही जिंकलेलो आहे.